तर आज माझी ना मस्तपैकी मजा आहे इथे आणि मी मस्त घाटा खाणार आहे, तांदूळ गहू आणि चिकियाचा. दाखवते तुम्हाला. ही आहे माझी मामी आणि माझी मामी स्पेशली माझ्यासाठी नेहमी घाटा बनवते. मागच्या वेळेला आपण चुलीवर केलेला ना. हो, चुलीवर केलेला आणि थापले पण होते बिपडे. चुला मांडायला जागा होती, जागा नाही. हो, तर इथे जागा नाहीये चूल मांडायला. मागच्या वेळेला आम्ही चुलीवर घाटा बनवला होता, थापले पण होते, मी बिबडे थापले होते. आणि हवं बाई मी चालली. ती बाई म्हणते चालली का वो, काय माहित कोण आहे. तर या तुम्ही पण घाटा खायला. असतं गावी आलं ना की मस्त मस्त खायला मिळतं. म्हणजे आमच्याकडे ना स्पेशली चिघळ म्हणजे चिवळीच्या भाजीचे भेंडके असे असतात. हा, अच्छा. हे आता मस्त असं बारीक करायचं आणि यामध्ये एकतर ही कढी घालायची किंवा कढी पिऊ पण शकतो. आज माझी मजा, मी सकाळपासून छान छान हे पदार्थ खाते. आंबोला भात खाल्ला, त्यानंतर घाटा बनवला मामीने माझ्यासाठी, मग घाटा पण खाल्ला आणि आता हे भेंडके आणि कढी. वा, मोठी झाली आहे मस्तपैकी डौलदार आणि बरोबर देव घराच्या समोर झाली आहे. हा ना, मग देव घराच्या समोर आहे ना, ती बरोबर देवघराच्या समोर आलेली आहे. हो हो, आले 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 आले. जास्त मध्ये हात नका घालचं, गरम मशीन ते. ते बदले होतं त्याच्यामध्ये काय व्यवस्थित बस. याला नाही म्हणतात. घालू गयात पाणी अजून, कारण हे ते राहू द्या ना, भांडे राहू द्या ना. टाकू का अजून पाणी करू ना? पाणी कर, नाही तर घट्ट असलं तर तुला कसं आवडतं तसं कर. थोडंसं करते पाणी. आई वार्ता मला क्लास आहे. पाणी टाक. तर मंडळी, ही आहे माती आणि शेण आणि हे असं मिक्स करायचं. आणि ही आहे चूल. आम्ही म्हणजे मी लहान असताना अशी चूल पोथारायची. आज कितीतरी वर्षांनी माझ्या जेठाणीकडे हा योग आलेला आहे माझ्यासाठी. मी हातानेच सारवते. ते घट्ट ते कापड आहे ना ताई, ते कडक लागतंय म्हणून. हा, हाताने छान सारवा तर. ते कापड काही तेवढं सवय नसलं त्याच्यामुळे कसं होतं. माझ्या घरी माहेरी आमोद्याला मी कापडानेच करायची, पण मग ते जरा आजीच्या पातळाचं कापड असायचं. हे जरा कडक आहे. मी शेतात जाते, आजीच करते ते पोताऱ्याचं काम. हो, मामीच करते. ते सकाळूनच होऊन जाताना काम, दुपारून आल्यावर करू नाही मला. हो, आजीला बोलव ग. आजीला बोलायला. माझ्या नवरा व्हिडिओ पाहिजे म्हणे, माझी बायको मला माहिती मी बायको दंगे करते. दादा ते न काय व्हिडिओ
हापू आता डोंबिवलीला गेले की तुला मांडी द्या मला. पोतडी भर माती घे जाय तरी ठेवा आणि मांडू मग गॅलरी मध्ये शूटिंग करताय गावाकडची पद्धत. गावाकडची पद्धत आहे ती संस्कृती आहे. सुरेखाताईचं काम पण होऊन जाईल. माझी देराणी म्हणते मी सारवून पण देते तुला, पण तेवढं शेणच नाही शेणच आहे. नाही ना, ते सगळं घर सारवलं असतं. घरच सारवलेलं असतं. शेण नाही आहे. शेण इथलं आहे. आता होळीच्या दिवशी तर झालं सारवलं मग घे होतं. शेण गमेली बरी सांग घे पुरं घर सारवून घे. ते शेण पण सकाळीच मिळते, दुपारी मिळत नाही. खयात गेले कितली वाहन खयात आणले का? झाड होत ना घरी आणलं तरीच असते. झाड होता मस्त मग जायला घेऊन ये ना मग. ते खट्टे हळी बी घेऊ ना. हा घे. ते ते खट्टे इकडचं खालून घे ना इकडून. हा ते मागून घेते मी. नाही अगोदर खालून घे नंतर वर. अगोदर घेऊ का? हा. सवय छोट्या पण करून लहानपणी हेच काम करी मी. छोटस पाटलं पडतं ते. गाऊन पाठी गेले पाटले कर. एकदा लिहिली तरी थोडाशी राख घालून. कापडाला दिली थोडी आहे. हा, कापडाला. माती मी ना टाकेल होती, जास्त होती ते. थोड्याशी राख घेतली की असं पांढरं पांढरं दिसतं. शेण माती आणि तर राख. दुसरा दिवसा कापून. आली माझी अंदा गरम मशीन. यश यश हो चालेल ना तशी. त्यासाठी त्याच्यात टाक. हे पाय बारा ठेवलं ते पण ते नाव बिल बोलून जाईल. पाणी टाक ना. ते का वाटली? कुठं देख या काम ते कया मशीन आता नको आणू शेण. आता राहू दे. शेण आहे का त्यात? आहे तर शेण राहू दे. लई शेण. साडी कशी पाणी टाकावं. बस बस. दोन्ही पण हात भरवले. तर मंडळी अशा पद्धतीने आता ही चूल कोठारून झालेली आहे.